जय श्री राम। मेरा नाम बंटी पारवानी है। बजरंग दल प्रांत सह संयोजक की मुझ पर जवाबदारी है। गत 20 वर्षों से खामगांव में राष्ट्र भक्तों की, हिंदू रक्षकों की अखंड भारत संकल्प दिन के निमित्त ये भव्य रैली हर साल निकलती है। हमारा विश्वास है और हमारा दृढ़ संकल्प है कि भारत जिसे बार बार खंडित किया गया, आज नहीं तो कल इस भारत से खंडित हुए जितने भी अंग हैं उन सबको भारत में मिलना पड़ेगा और उस भारत को पुनः एक बार अखंडित भारत हम बनाएंगे। इसी संकल्प के साथ ये बाइक रैली 20 वर्षों से खामगांव में सतत चलती आ रही है और तब तक चलेगी जब तक भारत अखंड नहीं हो जाता। दरवर्षी पूर्ण भारतभर 14 ऑगस्ट हा अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो। हा दिवस म्हणजे भारत आणि पाकिस्तान ज्या दिवशी फायनल झाली होती त्या दिवसाचा रक्तरंजित इतिहास म्हणजे 14 ऑगस्टचा आहे आणि हा इतिहास तरुणांसमोर आला पाहिजे, कारण देशाला स्वतंत्र सोपं भेटलेलं नाहीये आणि म्हणून 14 ऑगस्ट 1947 हा दिवस अखंड भारत संकल्प दिवस म्हणून विश्व हिंदू परिषदच्या वतीने पूर्ण भारतभर साजरा केला जातो। मी एक भारतीय म्हणून या विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या रॅलीमध्ये आलेलो आहे। मी आणि माझे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये आलेले आहे आणि सर्वांनी संकल्प केलेला आहे की जे जे भारतावर तुटलेले तुकडे आहे हे पुन्हा एक झाले पाहिजे आणि पुन्हा भारताचा कोणताच तुकडा होणार नाही यासाठी तरुणांनी संघटित राहावं। आता आम्ही पुन्हा भारताचा कोणताही तुकडा होऊ देणार नाही। जर कोणी स्वप्न पाहत असतील की 2047 मध्ये हे आम्ही जिहादी मानसिकतेचे लोक इस्लामिस्तान करू, तर आता हे शक्य नाहीये। जे पहिले झालं ते झालं। आता या देशातला, महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वंशज आहे, जे तरुण कार्यकर्ता आहे, हे आता जागरूक झालेले आहे आणि अखंड भारताच्या माध्यमातून भारताचा पुन्हा कोणताही तुकडा होणार नाही असा संकल्प करण्यासाठी दरवर्षी विश्व हिंदू परिषद आयोजन करत असते। खामगाव शहरातील व परिसरातील सर्व जात पात पक्ष पंथ विसरून शेकडो हजारोच्या संख्येमध्ये तरुण सहभागी होतात। मीही सहभागी झालेलो आहे। आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आपल्याला माहिती बंटीजी आहे, आपल्याला ज्यांचं आश्वासन लाभणार आहे असे विवेकजी आहे, हे आपल्याला उद्बोधन करतीलच। तर पुन्हा समाजाला आवाहन करतो की आपण जागरूक राहावं। देशाबद्दल, समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल जिथे कुठे जिहादी मानसिकतेच्या कारवाई चालतील त्या हाणून पाडल्या पाहिजे असा संकल्प आपण या अखंड भारत संकल्प दिवशी करूया। भारत माता की जय।